नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असा चिकनचा रस्सा बनवणार आहोत. इथे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण न करता अगदी झटपट तळणारं हे चिकन बनवणार आहोत. अतिशय चविष्ट हे चिकन तयार होतं. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल. इथे आपण 1 किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ साफ करून झाल्यानंतर इथे आपण आता मॅरिनेट करण्यासाठी चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धी वाटी इथे आपण दह्याचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट 2 चमचे. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडर आपण इथे फक्त कलरसाठी वापरलेली आहे. 1 चमचा इथे आपण तेलाचा वापर करणार आहोत. 2 चमचे आलं लसूण पेस्ट. सर्व मसाले व्यवस्थित असे चिकनला लावून घेणार आहोत. सर्व मसाले चिकनला व्यवस्थित असे लावून झालेले आहेत. सर्व मसाले चिकनला लावून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी चिकन आपण झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहोत. तोपर्यंत इथे चिकनला लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण 3 पातळ उभे चिरून घेतलेले कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा सतत परतून घ्यायचा आहे म्हणजे सर्व बाजूने छान कांदा तळला जातो आणि कच्चेपणा आहे तो नाहीसा होतो. इथे आता कांदा छान परतून झालेला आहे. इथे आपण 2 टोमॅटोचा वापर करणार आहोत. 3 पातळ उभे चिरून घेतलेले कांदे आणि 2 टोमॅटोचा वापर करायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतरच इथे टोमॅटोचा वापर करायचा आहे. कांदा टोमॅटो एकजीव होईपर्यंत इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर इथे आपण आता 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 छोटा आल्याचा तुकडा, आलं आणि लसूण कांदा आणि टोमॅटोमध्ये परतून घेणार आहोत. 1 मिनिटभर परतून घ्यायचा म्हणजे जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. इथे आपण 2 चमचे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. मॅरिनेट करताना सुद्धा मसाल्यांचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे इथे आपण आता कांदा आणि टोमॅटोमध्ये मसाल्याचा वापर कमी करणार आहोत. अर्धा चमचा इथे आपण गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. पाव चमचा हळद आणि 2 चमचे आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे आता पावडर मसाले आपण स्लो गॅसवर परतून घेणार आहोत. इथे आता पावडर मसाले परतून झालेले आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला थंड करून घेणार आहोत. हा मसाला थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. इथे आपल्याला पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून हा मसाला बारीक असा वाटून घ्यायचा आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण न करता एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा. अतिशय चविष्ट असं हे चिकन तयार होतं. इथे आता हा मसाला छान बारीक असं वाटून झालेला आहे. त्याच कढईमध्ये आपण आता फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम होईपर्यंत इथे पाहू शकता चिकन छान मॅरिनेट करून झालेलं आहे. कढईमध्ये तेल साधारण गरम करून झाल्यानंतर 1 चमचा आपण इथे बटरचा वापर करणार आहोत. बटरमुळे ह्या चिकनला छान अशी चव येते. आवडत असल्यास वापरू शकता, नसेल आवडत तर नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. इथे आता तेल आणि बटर छान गरम करून झाल्यानंतर मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते ह्या तेलावर थोडंसं परतून घ्यायचं आहे. उलटपलट करून चिकन दोन्ही बाजूने छान आपण परतून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने सर्व चिकन आपण उलटपलट करून तळून घेणार आहोत. तर इथे आता चिकन दोन्ही बाजूने छान परतून झालेलं आहे आणि एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत. परतून घेतलेलं चिकन आहे ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. चिकन काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये शिल्लक राहिलेलं चिकनसुद्धा आपण परतून घेणार आहोत. तर सर्व चिकन अशाच पद्धतीने आपण परतून घेणार आहोत. तर इथे आता सर्व चिकन परतून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. हे चिकन अगदी झटपट तयार होण्यासाठी इथे आपण कुकरचा वापर करणार आहोत. कुकरमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम करून झाल्यानंतर 1 चमचा आपण इथे बटरचा वापर करणार आहोत. बटर आवडत असल्यास वापरू शकता, नसेल आवडत तर नाही केला वापर तरीसुद्धा चालेल. तेल आणि बटर गरम करून झाल्यानंतर खडे मसाल्यांचा वापर करणार आहोत. अर्धा चमचा जिरे, 2 ते 3 काळे मिरी, 2 ते 3 लवंग आणि 2 दालचिनीचा वापर करणार आहोत. 2 तमालपत्र. इथे आपण जास्त खडे मसाल्यांचा वापर न करता कमी खडे मसाल्यांचा वापर करून हे चिकन बनवणार आहोत. तर इथे तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्या खडे मसाल्यांचा वापर करू शकता. खडे मसाले परतून झाल्यानंतर कांदा टोमॅटोचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आता तेलावर परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि
2 ते 3 मिनटासाठी हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. हा मसाला जेवढा तुम्ही परतून घ्याल तेवढं चिकनला चव छान येते. तर इथे आपण आता 2 ते 3 मिनटासाठी हा मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. हा मसाला जेवढा परतून घ्याल तेवढा चिकनला चव छान येते. म्हणजे जो कांदा आणि टोमॅटोचा आलं आणि लसणाचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आपण आता 2 ते 3 मिनटासाठी हा मसाला व्यवस्थित असा परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. मसाला छान आपण परतून झालेला आहे. मसाला परतून झाल्यानंतर तेल आणि बटरवर चिकन आपण परतून घेतलेलं आहे. ते चिकन आपण आता ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. नेहमीच्या त्याच त्या चवीचा चिकन खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अतिशय चविष्ट हे चिकन तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा. इथे पण आता मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. पाण्याचा वापर न करता हे चिकन आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. मसाल्यावर चिकन परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि 5 मिनटासाठी इथे आपण आता झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी ठेवणार आहोत. तर इथे आता 5 मिनटं एक वाफ येऊ द्यायची आहे. 5 मिनटं झालेली आहेत आणि इथे आता चिकनला एक वाफ दिलेली आहे. चिकन वाफवून झाल्यानंतर इथे आपण आता चिकन एकदा ढवळून घेणार आहोत. चिकन ढवळून झाल्यानंतर परातीमध्ये जे पाणी ठेवून दिलेलं आपण झाकणावर त्याच पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे साधारण गरम पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे रस्सा छान अगदी तर्रीदार आणि रस्सेदार असा तयार होतो. तर इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे. इथे तुम्हाला हा रस्सा कितपत पातळ किंवा घट्ट करायचा आहे त्याप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे. इथे आपण आता चिकन एकदा ढवळून झालेलं आहे. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर चिकन एकदा ढवळून घेणार आहोत. इथे आता चिकन ढवळून झालेलं आहे. वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे आपण आता कुकरला झाकण लावून 1 ते 2 शिट्यांमध्ये चिकन शिजवून घेणार आहोत. कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. कुकर साधारण थंड करून झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता छान असं झणझणीत असा चिकनचा रस्सा तयार करून झालेला आहे. रस्सा एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता कांदा खोबऱ्याचं वाटण न करता सुद्धा अतिशय चविष्ट असा हा रस्सा तयार होतो. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा चिकनचा रस्सा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे वरून आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता आणि गॅस बंद करायचा आहे. हा रस्सा तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता. नेहमीच्या त्याच त्या चवीचं चिकन खाऊन कंटाळा असेल तर एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.